नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये नगर परिषदेतर्फे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली गेली. त्यात अनेक गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या शेवगावमधील रहिवाशांचे व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडून ते देशोधडीला लागले. त्यांना व्यवसायाकरिता पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे त्यांचे कुटुंब हलाखीचे जीवन जगण्यास मजबूर झाले आहे. शेवगाव शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे ज्या ज्या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद झाले त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊन अनेक शालेय महाविद्यालयीन विद्यार्थींनी आर्थिक विवंचनेमुळे ते घरी बसले आहेत. कुटुंबातील मुलामुलींचे आयुष्य बर्बाद झाले आहे. अनेक मुलांचे लग्न स्थगित करावे लागले आहे. तसेच कुटुंबातील अर्धवट वयाचे कौटुंबिक सदस्यांना या अतिक्रमणांमुळे अचानक बंद झालेल्या व्यवसायाचा मानसिक धक्का बसला असून या अतिक्रमण हटाव मोहिमेचा वरवंटा सहन न झाल्याने त्यात अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. अशातच आता शेवगाव शहरातील नेवासा रोड लगत राम मंदिर ट्रस्टची जागा आहे. त्या जागेवर अनेक वर्षापासून म्हणजेच तेथे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची हयात गेली तशी त्या ठिकाणी भाडेपट्ट्यावर अनेक व्यावसायिक आपापले विविध प्रकारचे व्यवसाय करीत आहेत आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांनाही शेवगाव नगर परिषदेतर्फे बांधकाम परवाना नाही म्हणून किंवा या सबबीखाली अतिक्रमणाच्या हटावच्या मोहिमेअंतर्गत नोटीस पाठवण्यात आली आहे. 30 तारखेपर्यंत स्वतःहून आपापली व्यवसाय बंद करून जागा खाली करून द्यावी, आपापली दुकाने हटवावी, अन्यथा JCBच्या साहाय्याने राम मंदिर ट्रस्टच्या जागेवरील सर्व दुकाने हटवली जातील असा मतितार्थ त्यात नमूद करण्यात आला आहे. शेवगाव शहराचा आपण विचार केला तर अनेक ठिकाणी विना बांधकाम परवान्याचे बांधकाम सर्वच ठिकाणी झाले असून विना बांधकाम परवाना बांधकामाची संख्या 70 ते 80% पर्यंत पोहोचेल इतकी आहे. मग बांधकाम परवाना नाही या सबबीखाली शेवगावमधील व्यावसायिकांची दुकाने, घरे, फ्लॅट शेवगाव नगर परिषद पाडून जमीनदोस्त करणार आहेत काय? शेवगावचा जवळजवळ 70 ते 80% भाग पडल्यावर शेवगावचे खंडर करणार आहेत काय? शेवगावकरांना या सबबीखाली बेघर करण्याची मोहीम सुरू झाली आहे काय? सरकार बेघरांना घरकुल योजना राबवून घरं देत आहे आणि शेवगाव नगर परिषद व्यावसायिकांना घरात असून बेघर करत आहे असा सवाल निर्माण झाला आहे. हेतुपुरस्सरपणे निर्माण केलेल्या या अन्यायग्रस्त परिस्थितीला वाचा फोडण्यासाठी राम मंदिर ट्रस्ट वरील व्यावसायिक भाडेकरूंनी सामाजिक कार्यकर्ते दिनेश लवाट यांच्यासह प्रांताधिकारी साहेब, शेवगावचे तहसीलदार आकाश दादळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आमच्या हाती काही चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला पुढे दाखवित आहोत. साहेब गावाला दिलंय आम्ही. साहेब काय होतो, सगळ्यांची 50 वर्षे 60 वर्षे 40 वर्षाची आमच्या राम मंदिरच्या जागेत आमचे बांधकाम आहेत. पावसाचे दिवस आहेत, करोडो रुपयाची मालं पडलेली आहेत आणि इतके दरदरीत कॅशलेसचं म्हणणं दाखव बघतं. आणि ह्या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत, सुप्रीम कोर्टाचा निकाल सर्व ट्रस्टवाले काय म्हणले, प्लीज फक्त 1 मिनिटात आमसाठी एवढं वाचा. हे प्रांतसाहेबाला वाचायला लावलं. काल त्यांच्यासोबत 4 तास बसलो. फार झालं. हे स्वतः सांगतं की आमचं भाडेकऱ्यामुळं आमचं अतिक्रमण झाला तर दुसरं 1 रुपयाचं काय जमीन ते विचारत राहतात. त्यांचं पुढे ऑब्जेक्टिव्ह घेतलं समान घ्यावं की 12 आचारसंहितेचा भंग केला होता. त्याची तक्रार दिली होती. त्याच्यावर तात्याचं कार्यालयात उत्तर आली नाही की आम्ही त्याची कारवाई केली आहे.
असा ट्रस्टीचं म्हणणं आहे. कुठेही कलेक्टर साहेब म्हटलं नाही लगेच निष्कासित करा, त्याला काही सुनावणी ऐकणं म्हणणं ऐकणं. आता प्रांत साहेबच तेच म्हणते. आम्हाला येणे पत्र पाठवलं मुख्याधिकाऱ्यांनी या गोष्टी. आणि रितसर भाडे करार वहीत आमची आम्ही नोटीस दिले त्यांना. भाडे करार पण द्या. हा भूखंड तिकडे जसं ते 1400 कोटीचं झालंय अयोध्येत, तसा भूखंड लाटण्याचा प्रयत्न आहे ज्यांचा कोणी असेल त्यांचा. तर आमची विनंती आहे तुम्हाला, बरं इथं असं नाही हे फक्त मारोडी आहे, मराठा आहे, ब्राह्मण, इथं 18 पगड जातीचे लोक तिथं राहतात. कराने जागा घेऊन इथं दुपारी जायला साहेब तिथं भीती वाटायची. त्यावेळेस 50-60 वर्षापासून हे मुस्लिम समाज सहित हो नोटीस आली ना सगळ्यांनी आले सर, फक्त 60 जणांना आले. हो या ना एक मिनिट काय करतात ओके सर. ओके ना. थँक्यू साहेब. फक्त न्याय द्यावा. आणि आम्हाला आमचं म्हणणंही म्हणजे या कायद्याला फाशी सजा जर झाली, राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज केला तर त्याचा निकाल येऊन सुद्धा फाशी देता येत नाही. तसे तुम्ही शाहूचे राष्ट्रपती. नमस्कार सर. नमस्कार. एकजूट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर, शेवगाव शहरामध्ये अतिक्रमण नगर परिषदेतर्फे बऱ्याचदा ठिकाणी काढण्यात आलेला आहे. आणि नेवासा रोड येथे राम मंदिर ट्रस्टची जी जागा आहे त्या जागेवर सुद्धा अतिक्रमण काढण्याची नोटीस सगळ्यांना इथं आलेली आहे, ज्यांचे व्यवसाय आहे त्यांना. आणि त्याचबरोबर तुम्हाला सर आलेले आहे. तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? एकजूट महाराष्ट्र न्यूज आपणास विचारित आहे, सविस्तर आपण माहिती सांगावी. नमस्कार, मी दिनेश लवाट. या ठिकाणी हे खरं तर आज या बाईट देताना अतिशय वाईट वाटतं की ज्यांनी स्वतः घरी जेवायला बोलायचं आणि त्यांनीच दरोड्याची केस टाकल्यासारखं म्हणायचं, असा हा प्रकार झाला. आणि या ठिकाणी ट्रस्टची आणि भाडेकराची कुठला वाद नाही. धर्मदा आयुक्तांनी सांगितलेले 30-30 वर्षाचे करार करून घ्या. या राम मंदिराची 31 एकर ते 32 एकर जागा आहे. आणि त्या 31 ते 32 एकर जागेत त्यांनी 76 भाडे करू, म्हणजे काही 60 वर्षापासून, काही 50 वर्षापासून, काही 40 वर्षापासून, काही 30 वर्षापासून हे स्वतः ट्रस्टनी रजिस्ट्री मधून करार करून रितसर स्टॅम्प ड्युटी भरून स्टॅम्पची पावती लावून त्याच्या राम मंदिराचा भाड्याचा बदला घेऊन 3-3 वर्षाचे करार करून दिलेले आहेत. अच्छा. आणि आज जेव्हा जग सगळं मृत्यूच्या खायेत होतं, जेव्हा लॉकडाऊन लागलं, होय, त्या पिरियडमध्ये काहींचे करार संपले. त्यावेळेस आमचे काही भाडेपट्टेदार म्हणायचे आमचा करार करून घेऊ, पण ऑफिसेस बंद असायचे. आणि त्यावेळेस ट्रस्टीवाले म्हणले आपण लॉकडाऊन संपल्यानंतर करून घेऊ. हो, पण त्याच्यानंतर त्यांनी करार फक्त तोंडी करून घेऊ असं सांगत त्यांनी करार करून दिले नाही. कालांतराने याच्यात काही विघ्न संतोषी प्रवृत्तीच्या लोकांनी एक फक्त फकीरबाई म्हणून आणि एक अण्णू म्हणून, हो, त्यांच्या दोघांचा काहीतरी वाद झाला. त्यांच्यात होतो. ऍक्च्युली श्रीराम मंदिराची रामभूमी, पण 18 पगड जातीचे लोक इथं राहतात, व्यवसाय करतात, गुन्ह्या गोविंदाने राहतात. श्रीरामाला मंदिर देवस्थान ट्रस्टला शेवगावच्या कुठल्याही दुसरा 1 रुपयाचा फायदा नाही. हो, पण सगळं हे भाड्याच्या तत्वात, भाड्याच्या स्वरूपातून जे काही मानधन जातं उत्पन्न, त्याच्यावर, त्या उत्पन्नावरच राम मंदिराची खरीद आजपर्यंतची वाटचाल चालू आहे. पूजा अर्चा सगळी. आणि आम्ही कार्यक्रम. त्यांच्याबरोबर वैयक्तिक असो, धार्मिक असो, प्रत्येक कार्यक्रमात आम्ही असा असतो. आणि आम्ही इथं एक दत्त मंदिर बांधलेलं आहे, एक साई मंदिर बांधलेलं आहे.
इतकं जुनं कालीन ते छोटं मंदिर आहे. प्रभू रामचंद्र, सीतामाता, लक्ष्मण माता, लक्ष्मण भगवान, सीता माता आणि जे म्हणतात म्हणजे रामभक्त बजरंगबली हनुमान, हो. तिथं ते ट्रस्टीचे लोक 5 फुटावर राहतात आणि मग रामाच्या समोर म्हणजे अंगवस्त्र महिलांचे असोत त्यांचे असोत त्या देवासमोर वाळू घातले जातात, पावित्र्य सांभाळले जात नाही. हा भाग हा त्यांचा नीतिमत्तेचा झाला. आमचे ट्रस्टचं म्हणणं असं, आमच्या सगळ्या भाडेकरांचं म्हणणं असं आहे की उलट राम मंदिर आणखी मोठं करा, आपण राम मंदिर मोठं बांधू, पण ते मोठं होऊन देत नाही, त्यांना हे करू मोठं व्हायची त्यांची अपेक्षा पण नाही. पण मध्यंतरीच्या काळात याच्यात काही थोडीशे राजकीय मंडळीचे ट्रस्टीवर ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत असे 2 जण या ट्रस्टीमध्ये घेतलेले आहेत आणि तेव्हापासून त्यांचा असा मनसुबा झाला, कोणाला तरी हाताशी धरून, जे 2 व्यक्ती आहेत यांना हाताशी धरून हे फक्त हा सगळा भूखंड गिळंकृत करायचा, इथं 1200 गाळे बांधायचे, मंगल कार्यालय बांधायचं, हॉटेल टाकायचं, असा तो मनसुबा आहे. आज इथं 60 वर्षापासूनचे, 50 वर्षापासूनचे, 40 वर्षापासूनचे भाडेकरी आहेत. या वयात त्यांनी पुढे जायचं आणि आपला रेंटल ऍक्ट काय सांगतो, त्याच्यानंतर जेव्हा हे 2 जण आता 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी या ट्रस्टीवर आले, श्राम मंदिरात त्यांनी मागच्या वर्षी मीटिंग बोलवली आणि त्या मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं आम्हाला 3 वर्षाला जे भाडे राहायचे, 3 वर्षाला जे करार राहायचे, आम्ही रिसर्व 4% भाडे वाढ करून तो करार करून घ्यायचो. पण त्यांनी अतिशय नियमाचं उल्लंघन करून एका गुंठ्याला 1 लाख डिपॉझिट आणि 25,000 रुपये भाडं, हे जेव्हा ऐकलं, आमचे बडेभाई म्हणून येत, काय नाव त्यांचं, बडेभाई पटेल, बडेभाई म्हणून येत, त्यांनी जेव्हा हे ऐकलं त्या मीटिंगला ते उपस्थित होते, त्यांच्या छातीवर दाब आला आणि रात्री ते अटॅकने गेले आणि त्याचं आम्ही निवेदन हे पोलीस स्टेशनलाही दिलेलं आहे. त्याची खरी तर चौकशी व्हायला पाहिजे. आणि म्हणून कोणीतरी अशा माणसाला, बरं ज्या लोकांनी तक्रार अर्ज केलेली त्यातली एक व्यक्ती ही लाखो 25-30 लाखाच्या अफरातफरीत पाहुण्याच्याच कॉलेजवर पैठणच्या जेलमध्ये राहिलेली, जनमंगल पतसंस्था सारखी पतसंस्था जाळण्याचं काम कोणी केलेलं आहे ते सुद्धा शासनाने तपासावं. आणि आम्हाला असं म्हणायचं, हे सगळं गुन्ह्या गोविंदांनी चालू असताना आज असं फक्त त्या कोण अन्नूबाई त्याचं म्हणणं आहे तर फकीरबाईला काढून द्या, काढून देण्याचा जो करारधारक आहे त्याला काढून द्यायचा अधिकार हा कोणाला असत नाही. इथं मुसलमान राहतो, ख्रिश्चन राहतो, पारशी राहतो, पंजाबी राहतो, मराठा राहतो, 18 पगड जातीचे लोक गुन्ह्या गोविंदांनी राहतात आणि हे रीतसर करार केलेले आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीने हा अतिशय गौडबंगल माननीय जिल्हाधिकारी साहेबांना कुठंतरी अंधारात काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राजकीय स्वरूपाचं दबाव तंत्र वापरून प्रांत साहेबाला ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तहसीलदार साहेबाचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर शिव मॅडमला तसंच बुमरँग करण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. आता मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल साहेब, हा जे कलेक्टर ऑफिस मधला आहे, राम मंदिर वाल्यांनी जे ट्रस्टीने जबाब लिहून दिलेला आहे, विश्वासस्थानचा विश्वासस्थानचा जबाब, आता हा जबाब मी तुमच्या समोर वाचतो म्हणजे तुमच्या ही सगळी बाब खरी लक्षात येईल की ट्रस्टीचं काही म्हणणं नाही. मग त्रयस्थ कोण, तर विश्वासांचा जबाब 13/3/1954 रोजी श्रीराम मंदिर ट्रस्ट शाहगाव नोंदणी क्रमांक A376 अहमदनगर या नावाने व नोंदणी क्रमांकाने झाले आहे व पुढे दिनांक 7/7/1981 साला योजना मंजूर करण्यात आली. योजनेनुसार देवस्थानला कमीत कमी 3 व जास्तीत जास्त विश्वासस्थांची तरतूद आहे. विश्वासस्थांची मुदत तह्यात आहे कारण योजनेनुसार ठराविक कालावधीचा उल्लेख दिसून येत नाही. 7 पैकी 5 विश्वस्त हे गालफाडे कुटुंबातील असतील अशी तरतूद आहे.
न्यासाच्या उद्देशानुसार दैनिक पूजा अर्चा करणे, भजन कीर्तन प्रवचन करणे, रामनवमी व इतर धार्मिक उत्सव साजरा करणे व जर निधी शिल्लक राहिला तर शैक्षणिक व सामाजिक मदत करणे इत्यादी उद्देश आहेत. आमच्या देवस्थानचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत म्हणजे देवस्थानच्या स्थावर मिळकतीतून मिळणारे भाडे हे आहे. कोण सांगतंय? ट्रस्टी सांगतंय. दानपेटीतून नगण्य उत्पन्न मिळते. कोण सांगतंय? ट्रस्टी सांगतंय. तर न्यासाला कोणीही देणगीदार नसून देणग्यापासून काही उत्पन्न मिळत नाही. आमच्या देवस्थानला एकूण 31 एकर स्थावर मिळकत आहे. ती शेवगाव शहरात एकूण 3 गट नंबर मध्ये विभागली गेली आहे. सदर स्थावर मिळकत दीर्घ व कमी मुदतीच्या भाडे करणे देण्यात आलेले आहे. त्यापैकी 5 भाडेकरू हे दीर्घ मुदतीच्या तर उर्वरित 71 भाडेकरू 3-3 वर्षाच्या परवानगीने विश्वासांच्या ठरावाने. बर, कोण सांगते? ट्रस्टी सांगते. ट्रस्टीच्या अध्यक्षांचा जबाब आहे धर्मदायुक्त समोर. विश्वासांच्या ठरावाने जागा भाड्याने देण्यात आलेल्या आहेत. न्यासाची सर्व जागा सध्या भाडेकराने देण्यात आलेली आहे. न्यासाच्या जागेपैकी 2 ते 3 गुंठ्यावर श्री कारभारी बर्वे या इस्माने अतिक्रमण केलेले आहे. म्हणजे 31 एकरात किती? 3 गुंठे. आणि हे सांगतात सरास तुम्ही ज्यांचे करार आहेत त्यांनी अतिक्रमण केलं. आता पुढे ऐका. या संदर्भात आम्ही 2022 मध्ये पोलीस स्टेशन व मान्य तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. अल्प कालावधीसाठी विश्वासांनी ज्या जागा भाडेकराने दिलेल्या आहेत, सदर जागा आमच्या पूर्वीच्या विश्वासांनी ज्या भाडेकरूंना अल्प कालावधीसाठी भाडेपट्ट्याने दिलेल्या आहेत होत्या, त्याच भाडेकरूंना वेळोवेळी 3-3 वर्षाच्या नव्याने करारनामे व भाडे घेऊन, कोण म्हणते भाडे घेऊन, लक्षात घ्या, भाडे घेऊन जागा भाडेपट्ट्याने दिलेल्या आहेत. व त्याच कारण असे की जुने भाडेकरू व्यतिरिक्त जागा भाड्याने हवी असेल त्या बाबत न्यासाकडे अर्ज केला नाही. बरोबर, कोणी अर्ज केला नाही. सदर जागा जर तर अतिक्रमणाचा धोका फार मोठ्या प्रमाणात होता. कोण म्हणतं? ट्रस्टी म्हणतं. हे जर भाडेकरू नसते तर सगळं अतिक्रमण झालं असतं. हे सगळं रामनगर बसलं इथं, 500 घर आहेत माग. याचा विचार करून तसेच जागा भाड्याने दिल्यास देवस्थानला उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल याचा विचार करून जागा भाडे तत्वावर दिलेले आहेत. सदर जागेत ही शेत जमीन होती व आहे. सध्या शहरीकरण वाढल्याने शेती शहराच्या सभोवताली गेल्यामुळे भाड्याने देण्यासाठी व येणे करण्यासाठी तत्कालीन विश्वासांनी मान्य तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता. पण त्यावर सदर कार्यालयाकडून असे सांगण्यात आले की सदर जमीन ही इनाम वर्ग 3 असल्याने येणे करण्याची गरज नाही. देवस्थानचे जे 3-3 वर्षाचे भाडेकरू आहेत त्या जागेवर भाडेकरू यांनी पक्की बांधकामे केलेली आहेत. त्यास विद्यमान अथवा पूर्वीच्या विश्वासांनी लेखी अथवा तोंडी परवानगी दिली नाही. करारनामा संपुष्टात आल्यानंतर सदर जागा पूर्वी होती तशी देवस्थानच्या ताब्यात देण्यात यावी. कोण म्हणतं? आणि आमच्या करारात काय दिलं त्यांनी? तुम्हाला करार दाखवतो. आता तर ते कुठे ते करार दाखवा. आता हा 1986चा करार आहे. हा गुप्त आहे. हा गालफाड्याने लिहून दिलेला आहे. सचिव आणि अध्यक्ष तात्पुरत्या स्वरूपाचे बांधकाम करावे. मग जेव्हा 40 वर्षापासून 50 वर्षापासून इथं काही आता राहण्यासाठी असेल, दुकानदारीसाठी असेल, त्यांच्या संमतीने बांधकाम करून घेतलं. 40 वर्ष ट्रस्ट का गप बसलं? आणि आता अशी काय खतखत झाली? आणि राहिला विषय नियमाबाबतचा, तर अर्ध शेवगाव 70% शेवगाव हे बांधकाम परवाने नाहीयेत. आणि बांधकाम परवान्याचा जर विषय असेल तर खालच्या इशी पासून सुरुवात करून अख्खं शेवगावच काढून टाका ना. अगदी बरोबर आहे. अख्खं शेवगाव काढून टाका तुम्ही. ग्रामपंचायत काळात तिथं इंजिनियर नसतो ग्रामपंचायतला, तेव्हा बांधकाम परवाने मिळत नाही. लोक अनभिज्ञ होतात आणि म्हणूनही कोणी कोणाच्या बांधकाम दिलेले नाही. आणि म्हणून आज जे शासकीय इमारती असतील, शेवगाव पोलीस स्टेशन असेल, जुनं शेवगाव तहसील असेल, बँक ऑफिस असेल, त्यांनी मला त्यांच्या बांधकाम परवान्या दाखव्यात. आता जे आमचे नवीन करार आहेत, हे नवीन म्हणजे 30 वर्षापूर्वीचे, 40 वर्षापूर्वीचे, हे रजिस्ट्रीतून झालेले आहेत. रजिस्ट्रीची पावती त्याला जोडलेली आहे. आणि पुन्हा हे अतिक्रमण म्हणायचं हे कितपत योग्य आहे? आणि म्हणून आज सगळ्यांना
जवळजवळ काहींची वय 80 आहेत, काहीचे 85 आहेत, काही 65 आलेले आहेत. माझं वय स्वतः 60 आहे आणि सगळ्याला बीपी शुगर कोणत्या आजाराने ग्रासलेला आहे. आणि म्हणून या वयात पुढे जायचं आणि कसं जायचं, लोकांचे लाखो रुपये जीवनाची कमाई या ठिकाणी लावलेली आहे. सामान फार मोठं आहे, पावसाळा दिवस आहे आणि शिव मॅडमने नोटीस दिली 30 तारखेपर्यंत जर नाही काढलं तर मी कुऱ्हाड डोझर चालवणार, ही धमकी वजा. कारण इथं हा न्यायाचा हा संविधान फार मोठा आहे. आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे. आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, आमचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न म्हणजे आमचं भावना समजून घ्याव्यात. म्हणजे फंडेबल जो राईट आहे तुमचं म्हणणं हो मांडण्याचा, हो तो अबाधित राखून त्यांनी ते अबाधित हो, राखावं आणि हो. त्यात तुमचं म्हणणं काय ते मांडावं. आम्ही प्रांत साहेबाला भेटलो, प्रांत साहेबांनी सांगितलं, प्रांत साहेबाला निवेदन दिलं, तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं आम्ही. आणि म्हणून आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय, आमचं सगळ्या रितसर आमचे सगळे कागद बघितल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. उलट ट्रस्टीला सांगावं, जे रेंटल ऍक्ट नुसार 4% भाडेवाढ घ्यावी. नवे माझं स्वतःच उदाहरण आहे साहेब. 5 नोटीस मी एका वर्षात श्रीराम मंदिर देवस्थानला दिलेले आहेत हो. की माझा करार करून घेण्यासाठी. तर आम्ही स्वतः म्हणतो करार करून घ्या, तरी त्यांनी टाळाटाळ तरी केली. ते द्यायला तयार नाही. मग आम्ही अतिक्रमण धारक कसे 82च्या जागेत जो बसतो, शासकीय जागेत जो बसतो त्याला तुम्ही अतिक्रमण धारक म्हणा. जो रितसर 50-50, 60-60 वर्षापासून इथं भाडेपट्ट्याने राहतो त्याला तुम्ही अतिक्रमण कसं म्हणता? याचा अर्थ की संन्यासाला फाशी दिल्यासारखा हा प्रकार होईल. आणि म्हणून आमच्या भावना ऐकून घ्याव्यात. आम्हाला या चॅनलच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न आपण करावा, अशीच आम्ही तुम्हाला विनंती करतो. बरं, या ठिकाणी जे सद्ग्रस्त राहतात ते अतिशय सुज्ञ, धार्मिक स्वरूपाचे आणि अतिशय नम्र आणि एका विचाराचे आहेत. आजपर्यंत एकाही भाडेकरूच्या आयुबबाई आणि फकीरबाई सोडली, ते 2 मॉमेडियन सोडली, एकाही भाडेकरूचा एकमेकाशी वाद नाही. गोण्या गोविंदाने राहतात आणि सुखादुःखाने राहतात. भाडे करार करीत असताना आम्ही आमच्या सोयीच्छेने मंदिरासाठी म्हणून आम्ही आणखी एक्स्ट्राची मदत म्हणून श्रीराम मंदिराला करीत होतो, भविष्यात करीत राहू. आमचे 2 चांगले अतिशय आदरणीय माणसं आहेत, ज्यांनी मंदिरं बांधलेली आहेत, ज्यांनी सामाजिक कार्यात त्यांचा हिस्सा असतो. ते स्वतः आमच्या ट्रस्टीला म्हणलेले आहेत की आम्ही गावातली जागा आणखी देतो, तिथं मंदिर बांधून देतो सगळे भाडेकरी मिळून सुंदर. पण ती त्यांची मानसिकता नाहीये आणि हे फक्त हा भूखंड कोणाला तरी गिळंकृत करायचा आहे. त्याच्यामुळं आम्हाला या चॅनलच्या माध्यमातून माननीय कलेक्टर साहेबांना, माननीय प्रांत साहेबांना, माननीय तहसीलदार साहेबाला, माननीय शिव मॅडमला, शिव साहेबाला, जे कोणी बुमरँगिंग करीत असेल याच्यावरला पडदा दूर करण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हावं, ही विनंती. नमस्कार. आपण एकजूट महाराष्ट्र न्यूजला आपली जी व्यथा मांडली ती आम्ही सर्वसामान्य जनतेपुढे ठेवू आणि प्रशासनाला बी आम्ही याविषयी जाब विचारू. आम्ही आपल्या या सर्व अन्यायग्रस्त लोकांच्या पाठीशी उभे आहोत एवढे ग्वाही देतो. नमस्कार. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.